एका वॉचमनच्या नोकरीसाठी अर्ज करणारा साधा मुलगा पुढं लाखो लोकांच्या हृदयात घर करणारा उपमुख्यमंत्री झाला। तुम्ही विश्वास ठेवणार नाही कसं काय घडलं हे सगळं। गरिबीतला एक मुलगा ज्याला नोकरी नाकारली गेली होती आणि पुढे संपूर्ण राज्याचा लाडका नेता कसा झाला। तो नेता म्हणजे आपले RR आबा पाटील। आज त्यांची जयंती आहे, त्यामुळे हा भन्नाट किस्सा स्किप करू नका। नमस्कार, मी संदीप कापडे, तुम्ही पाहत आहात सकाळ। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सांगली जिल्ह्यातील अंजनी गावातलं गरीब शेतकरी कुटुंब, घरातील परिस्थिती इतकी बिकट की कॉलेजची फी भरायला देखील पैसे नाहीत, म्हणून आबांनी कमवा आणि शिका योजनेत काम केलं। कॉलेजला जाताना पायात साधी स्लीपर, एखादी दुसरी वही बस, पण त्यांच्याकडे वक्तृत्वाची ताकद एवढी होती की ते स्पर्धा जिंकून त्यातून शैक्षणिक खर्च भागवायचे। आणि मग आला तो दिवस, आबांच्या आयुष्यातलं सगळं बदलून टाकणारा। सांगलीच्या एका साखर कारखान्यात भरती निघाली होती, वॉचमन आणि क्लार्क पदांसाठी। घरची परिस्थिती हालाकीची होती, काम करून शिकायचं हे आबांनी आधीच ठरवलं होतं, म्हणून निर्धारानं ते अर्ज करायला गेले। मॅनेजर समोर आबा उभे राहिले। मॅनेजरनी आबांना सांगितलं क्लर्कची जागा नाही आहे। तेव्हा आबा शांतपणे म्हणाले, अहो मी तर वॉचमन पदासाठी अर्ज केलाय। मॅनेजरने एक नजर टाकली, चपलेपासून ते डोक्यापर्यंत आबांना निरखून पाहिलं आणि हसत टोमणा मारत म्हणाला, चोरच तुम्हाला उचलून नेतील। कमी उंचीमुळे आबाला वॉचमनची नोकरी नाकारली गेली होती, पण तुम्हाला माहीत आहे का, हाच अपमान ठरला वळणबिंदू। आबा हार मानणारे नव्हते। आबांनी LLB पूर्ण केली, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उभे राहिले आणि पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाले। आणि तिथून सुरू झाला प्रवास, जिल्हा परिषद सदस्य ते उपमुख्यमंत्री। त्यांच्या कारकिर्दीतील निर्णय आजही महाराष्ट्राला आठवतात। संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, डान्स बार बंदी, गुटखा बंदी आणि सर्वात मोठी पोलीस भरती। ज्याला वॉचमनची नोकरी मिळाली नाही त्यानेच पुढे लाखो पोलिसांची भरती केली। RR आबा म्हणजे साधेपणाची मूर्ती, जनतेसाठी जगलेला, जनतेसाठी लढलेला नेता। आबांनी आपल्या आयुष्याने सिद्ध केलं की खरी उंची शरीराची नसते, खरी उंची असते विचारांची। तुम्हाला आबांचा हा किस्सा कसा वाटला? त्यांच्या आयुष्यातील आणखी कोणता किस्सा तुम्हाला आठवतो? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि हो, अशाच अजून प्रेरणादायी राजकीय किस्स्यांसाठी आमच्यासोबत जोडले रहा, कारण पुढचा किस्सा कदाचित तुमच्या मनाला आणखी भिडेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।